तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज माझा अख्खा दिवस वैस कमी कामातच गेला ना. आज आमच्या गावात पाऊस पण आला. मग माझा दिवस कसा गेला ना आमच्या गावात पाऊस कसा आला ते पाहायचं असेल तर पुढे ब्लॉग मध्ये बघा की राव. तर 10वीच्या बॉडीगार्डची मोटर झालेली होती, ती नीट होऊन आली. आता तिला पाण्यात सोडतो. चला तुम्हाला तिथे गेलं भेटतो. सुंदर आणि स्वच्छ असा रस्ता, हायवेला ही लाजवीना असा. या रस्त्याने आता चाललोय आम्ही हर्षाची मोटर पाण्यात सोडायला. काय बाप्पा काय घेतो बाबा, जरी 5 मिनिटं व्हिडिओ काढ आपला. हा घेतो ना. लय जडी एका हाताने उचलाय तर गोबे. कोण बाप्पा बंडाला झोप सोडायला आता फक्त मी 10वीतला बॉडीगार्ड हातला. ही दोघं यांना अवघड यांनी मदत करणं. ह्यांची एवढी वय झाली तरी ही बळ रानात येतात. आणि ते का तर ही रानातल्या कामाला काम नाही तर आनंद समजत येत. 10 वाजेपर्यंत तिथं जायचं पुढे मुंबईला. आज जाणार आहे आपा जातो पण उद्या लग्न नाही का पाहुण्या आणि बाजीराव नाणे. आणि आम्ही मोटर सोडायला आलोय फुल उन्हाच्या कारात. एवढं ऊन लागत आहे ना की चलतानीच पक्का जीव निघलाय र. दर्शन करायचं भांडर घ्यायचं. तू तरी कधी मुंबईला जायचं हर्षा? जाऊन आले. अरे आता लय बदललंय. पाहुणे मुंबईला मित्र पाहुणे आहे का ना. मम्मीचा मामा आहे मुंबईला. तिकडे कुठं राहते मला नाही माहिती. आपण गेलोय नाही सांगायला. काय लागायचं तुला? हा सगळे पैसे खर्च हे करतात. तू फक्त सोबत जा. अरे जा की आता पेपर नाही काही नाही हर्षा. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असन हा मुंबईचा विषय नेमका चाललाय काय. तर भाऊ चालल्यात मुंबईला आणि ते कायसाठी तर खंडोबांच्या दर्शनासाठी. आणि त्या खंडोबांच्या मंदिरामागं पण एक मोठं रहस्य आहे. आणि ते काय आहे ते पुढे ब्लॉग मध्ये बघा की राहू. होय त्यांना ते जमिनीत मूर्ती गावली होती ना खंडोबाची. हा तर आमच्या गावचा एक माणूस मुंबईमध्ये राहिला होता. त्यांना एका वडाच्या झाडाखाली मूर्ती गावली खंडोबाची. जुन्या काळात नाही, आता झाला असेल त्याला वयस कमी 40-50 वर्ष झालं असेल. त्यांनी त्याचं मंदिर तवा बांधलं होतं. आणि आता ते नवीन एक मंदिर बांधले म्हणजे तिथंच मोठं मंदिर बांधलंय. त्याचं उद्घाटन आहे म्हणून ते चाललं मुंबईला. तर हे ते मंदिर त्याचं बांधकाम चालू आहे. तवाचा व्हिडिओ आहे. मग हर्षा मर्द बन. आम्ही तुमच्या वयाचं तेवढं उन्हात दिवस मी आम्ही पाणी धरतो इथं. नदीतून चमच्यानी नाही चाळणीनी. मग ऐकलं का डोक्याने पाणी ओढून अख्खं वावर बिजावलेत. झारत पाणी नाही दिला तुम्ही. हो हे बघा चेष्टा करते म्हणते झाराने पाणी वाढायचं तुम्ही. शिकारीला पहिलं हो ते तुम्ही झाराने पाणी व्हायचं त्याला सांगायचं असते. मी म्हणलं नाही आम्ही आपल्या गाठावर तू चल मोर गाडीत काढतो. हो काय म्हणले गाठावरून काय करायचे? हांड्याने पाणी आणायचं. पाणी कुठं नदी याला देऊन तुमच्या घरापासून जुन्या कायला प्यायला आणायचे का वावराला? मी कालच व्हिडिओ बनवला होता वावरातलं घरचं पा घरी वापराय पाणी नदीचं न्यायची. ऐकलं का? आप्पा तू एका जागेवर बस. ऊन चांगलंच लागत. कुठं लावलीत माका? त्यांनी गावाला यायचं औषध मारले. मारू दे तू ते हा आईचा उलट्या ते माझ्या काय कष्ट करीत फुकट पैसे काय तू काय. ऐका ना त्यांनी बोरची मशीन बोलावली वावरात बंद पडली. काल गेली आज आले आज परत तिथंच बंद पडली. बोरच मुरताव नाही आणि बकरू माराय पाहिजे. काय बोरचं पाणी यावं म्हणून अडचणी पहिला ताराच दिलाय मोटरला. आपल्याला किती दिवस काढ बकरू खायला मारायचं. तिथं काहीतरी असं नारळ बिरळ फोडायचा काहीतरी करायला लागतं. परडी सोडलेली आहे ना. मी होतो तिथं मी नांदा बंद पडली म्हणजे अरे मग डायरेक्ट गाडी खराबी आली गाडीला काहीतरी. लोड साधा आहे का तिला रस्ता आहे नाही आला तिथे नापाचं नाही तर गाडीवर नसते. मका गेली जळून. हो माझी दोस्ती आहे पाहुणे. तुमचा म्हातारा माई लय दुसती होती अन्नामुळे. मी तुमच्या घरी आलेले अण्णा सगळे गेले जेव्हा त्याच्यावर गाठल्या तर माझ आलाय लय तुम्हाला लाईट आहे का आता? चाला बोबल 2 दिवस नाही झालं पाणी दिलं काटमार नाही दिलं.
परमिट नाही नाट नाटी झाली आता नाही ते आले तुमचा आता व्हिडिओ टाकतो नाही आता सगळं टाकणार आधीपासून शेवटपर्यंत. तर तंबाटी स्टार घेऊन आलोय आता. यांनी तो पाईप कापायचा बोरचा वर आलेला तुटल्याला आणि म्हातारी लोक सोबत घेऊन यायचा हा फायदा आहे त्यांचा. असा अनुभव भेटतात राहण्यात आले सरशी. काही कामाची मदत नाही होत पण अनुभवाची मदत होती. नवीन काही काही शिकाय भेटत. बोरची मोटर पाण्यात सोडून झाल्यावर म्हणलं आता घरी जाऊन निवांत आराम करावा. तर तेवढ्यात आमच्या आप्याचा फोन आलाय आणि ते कायसाठी ते आता बघाच. तर हे बघा शेटनी वैरण रचून ठेवलीत पण त्याला अजून झाकलेलं नाही. वर वर डग आलेलं आहे. हे तर बरसणारच 100% आज. म्हणल्यावर आम्ही हे वळई झाकून घेतो पण त्याच्या आधी हे वळईत असं बांबू का घुसवल्यात आणि वळईच्या वरून या ताराने येडं मारून आम्ही का बांधतोय तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. वर अडकले का चुकून जाप्या ताराला लागलं डायरेक्ट ठिणी घ्या. तर मी आलो तेव्हा आत्ता पावसाचं वातावरण झालं पूर्ण काळोख होता पण अचानकच सूर्य आल्यात आणि एवढं कडक ऊन लागत की पक्का अंगाम घुमत झालंय. आतून तर राहू दे तरी वरती आप्या सपोर्ट कागद होईल. हा वर काय होते आपण त्याला बोळ नाही पडणार त्या कागदाला. ती कागदाला लगेच बोळ पडणार. तू गडी घालते पद्धती असं वर देतो कुठे अरे पांगवता नाही. अरे मी सांगतो तसं कर तू. गडी घाल थोडा हात बस. कोणचा ठेव नाव हा का दातुलकडे नाही तर फाट. आता ही वळई भिजावा नाही म्हणून ह्याला एक एक करीत एका एक 3 कपडे घालायचे. आता हे दुसरा कपडा चालू आहे. अरे इथून उचलते हवेने आत्मत होईल. चढ सावकाश. आशारीत त्यात 3 कापड घालून आपली वळई तर झाकून झालीत पण पक्षी बघा पावसामुळे कसं एका जागी गोळा झाल्यात. आणि आज ढग पण एवढा आल्यात की असं वाटतं आज पाऊस चांगला जोरात होईन. आता काय होतंय ते पुढेच कळन. आज टायसनच्या अंगात कांता रामदेव बाबा बसलाय काय माहित नुसताच योगा करीतोय र. आणि आमच्या आप्याच्या आंब्याचं झाड बघा गाड्याने अजून ह्याची एक कैरी नाही काढली. असं वाऱ्याने खाली कैऱ्या पडते ती. अरे सुधर रे लाल्या. आशारीत त्या आपल्या आप्याचं तर काम झालंय. मग आता मी आप्याच्या घरून रजा घेतो आणि पटक्यास रानात जातो. आणि ते कायसाठी तर पाऊस मारणाचा फुटलाय आणि आपली मोटर चालू आहे. ती मोटर जर मी टाइमआउट जाऊन बंद नाही केली आणि तेवढ्यात जर पाऊस आला तर आपल्या वावरात स्विमिंग पूलच होईल. आणि जसा मी वावराच्या जवळ पोहोचायला लागलो पावसाने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. आशीर्वाद लयच होऊन सर्दी नको व्हायला म्हणून मी आता सावली बघितली आणि ह्या पडवी खाली येऊन थांबलोय. पण बाहेर पावसाने आज लयच जोर पकडलाय र. जून महिना म्हणलं की शाळेची सुरुवात आणि पावसाची सुरुवात सोबतच. मग शाळा सुटली की दप्तर उचलायचं आणि पावसापासून वाचत लवकर घर गाठायचं नाही तर असं भिजायचं. मग तुम्हाला पावसात भिजाय आवडतं का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर मी पटक्यास हे करतो मोटर बंद करायला वडापाव नाही घालून जात. कारण की हा जो वडापाव घालून गेलो ना त्याच्यावरती 2-2 किलो तर निसता चिखलच सासन. मग आता चाई पायताना पायतानाच तसा रानात हालतो आणि पटक्यात जाऊन मोटर बंद करतो. कारण की हे बघा अख्खं वावर आत्ता चिकचिक झालीत. त्यात मोटर जर चालू राहिली तर खाली वाडा फुटून वाड्यात पाणी जाईल. आणि आपला कोयता म्हणलं तर रानात राहिलाय आपला कोयता पण घेऊ आणि मोटर बंद करून पटक्यास घरी जाऊ. मग आता मी एक काम करतो सगळ्यांना मोटर बंद करतो आणि मग मी माझ्या घरी आलतो. तर तुम्ही फॉलो नाही सबस्क्राईब आणि लाईक करून जावा. रामकृष्ण हरी.